आता यात्रेतली गर्दी ओसरली आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दुकानं दाखवतो. खरं तर गर्दी असताना दुकानांच्या इकडे आलोच नाही यावेळी, कारण जेव्हा पण गर्दीमध्ये होतो मस्तानी मध्ये नाव सुद्धा सातारा कायराणी गाडी लागली. आता लोकांची झुंबड उडाली आहे आपल्या फॅमिलीसाठी फरसाण स्वीट्स वगैरे घेण्याची आणि हे एक राऊत पानचे सातारी कंदी पेढे यांचं सुद्धा एक शॉप आहे इकडे. छान मोठं शॉप आहे, चांगलंच. आणि दुकानांची पद्धतच वेगळी आहे की नाही गावाला यात्रेमध्ये. आता ह्या दोघींसोबत निघालोय, इथे फिरतोय यात्रेमध्ये. बघू, माझं स्वीट कॉर्न खायची खूप इच्छा आहे, कारण मी तेलकट काहीच खाऊ शकत नाही आहे आणि त्यामुळे स्वीट कॉर्न खायची खूप इच्छा आहे. ह्या दोघी एकदम हळूहळू चालत आहेत, मी त्यांच्या पुढे पण एवढा हळूहळू चालतोय तर ह्या अजून हळूहळू होत आहेत. म्हणजे मी जर थोडं एक पाऊल एक्स्ट्रा टाकलं तर हे दोघी मागे राहतील. ये ना पटकन, तेव्हा अजून मागे राहिल्या. हे चला ना पटापट यार, ये नाही दाखवतोय. काय मग नवीन माल करावा आणावा लागला का नाही? नवीन माल आणावा लागला की तोच आहे चालू अजून? बाकी चांगलं चाललंय. पेढे आहेत, घ्यायचे तुला? हा ह्याचं बरोबर तसंच कंदी पेढ्यासारखंच आहे ना. मॅगी पण आहे, ठीक आहे. बायकोला म्हटलं थोडासा वेळ देतो, काहीतरी खाऊन येऊ सोबत. आणि येताय का, चालताय का तुम्ही? तुला खाणार आहे मॅगी वगैरे? स्वीट कॉर्न, हा काय? आता तुम्ही जे चित्र बघताय ते आता गोंधळ मांडणार आहेत. देवीची मिरवणूक झाल्यावर ही दिवटी पेटवतात आणि हा मान या गोंधळी समाजाला असतो आणि ते ही दिवटी पेटवतात. त्याचा दिवटी पेटवण्याचा कार्यक्रम चालू आहे. कुठपर्यंत पोचल ड्युटी पेटवलेली आहे. आता आपण बघूया गाभाऱ्यात काय चाललंय.
उभं धरायचं याला. हे दिवटी पेटवत आहेत आणि आता दिवटी नाचवणार. तर बघू शकताय तुम्ही. देऊ का माईक? इथं लावलं तरी चालेल, कारण आमच्या इथं लावलं की ह्याचा जास्त आवाज आहे. ते लाग ह्यांच्या लावा, ह्यांच्या चालू. तुझा पण आवाज चांगला आहे. घेतलं का? चला. तिथं 5-5 पाळ्यात तेल घालायचं, पैसे ओळून मस्त टाकायचे आलंय. आणि ताट सवासनींच्या हातात द्यायचं. तिकडे इकडे नमस्कार करायचा ताट दिल्यावर. हा, दोन्हीकडे बी. लाला रुहे लाला लू, लाला रुहे लाला लू. उंदळ मांडिले उंदळ हायावे, 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 उंदळ मांडिले उंदळ हायावे. ड्युटीला आता तेल उंदळ घालत मांडिले राहायचं. उंदळ हायावे, पहिले या ज्या सवासनी आहेत म्हणजे उंदळ मांडिले उंदळ ज्या हायावे, सुवासिनी असतात त्यांनी उंदळ पहिले करायचं मांडिले असतं. उंदळ हायावे, उंदळ मांडिले 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 उंदळ हायावे,
उधळ मांडे गोंधळायावे उधळ मांडे गोंधळायावे उधळ मांडे गोंधळायावे उधळ मांडले 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 गोंधळायावे मांडले गोंधळायावे उधळ 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 मांडले गोंधळायावे सर्व आले रण बैसले सर्व आले रण बैसले बळभक्ताला प्रसन्न व्हावे बळभक्ताला प्रसन्न व्हावे तुझ नामाचा रामनव केला तुझ नामाचा रामनव केला कस्तूर टिळा लाटलेले कस्तूर टिळा लाटलेले पलचा जडा वट घेतला पलचा जडा वट घेतला मज चातुरा शिरखोविला पंचाविडा मुकरन दिले पंचाविडा मुकरन दिले तुळशी हरे गळ घातिले तुळशी हरे गळ घातिले भाऊनंदचे गोंधळाले भाऊनंदचे गोंधळाले सर्व आले रण बैसले सर्व आले रण बैसले लाला रुहे लालालू सांग भले माझे जिवंता करावा हे यावस माझ्या रंगना सुंदर गना मागना सुंदर गना यावस माझ्या रंगना सुंदर गना मागना सुंदर गना करसे लागून
पुनः रावदासेजी हे यावस माझ्या रंगना सुंदर गना मागना सुंदर गना यावस माझ्या रंगना सुंदर गना मागना सुंदर गना हे यावस माझ्या रंगना सुंदर गना मागना सुंदर गना गाठ खाली ना हे यावस माझ्या रंगना सुंदर गना मागना सुंदर गना यावस माझ्या रंगना सुंदर गना मागना सुंदर गना हे यावस माझ्या रंगना सुंदर गना मागना सुंदर गना यावस माझ्या रंगना सुंदर गना मागना सुंदर गना नाचूनी रे भाव हरणी नाचोनी रे भाव भाऊ राम रामा राम हारणी नाचोनी रे भाव नाचोनी रे भाव हरणी नाचोनी रे भाव भन्नाष्ट कोणी गटा निर्गुणाच्या खाली निर्गुणाच्या खाली गट निर्गुणाच्या खाली भाऊ राम रामा रामा गट निर्गुणाच्या खाली निर्गुणाच्या खाली गट निर्गुणाच्या खाली वाळ सोलली रे धारी एक 17वी सुंदरी 17वी सुंदरी एक 17वी सुंदरी भाऊ राम रामा रामा एक 17वी सुंदरी 17वी सुंदरी एक 17वी सुंदरी पंच प्राण महाभूत लाविले माधूत लाविले महादूत लाविले माधूत भाऊ राम रामा रामा ऊस लाविले महादूत लाविले महादूत ऊस लाविले महादूत गावंत मूळ मातरणी आले गोपाळनाथ आले गोपाळनाथ हरणी आले गोपाळनाथ भाऊ राम रामा रामा हारणी आले गोपाळनाथ आले गोपाळनाथ हरणी आले गोपाळनाथ आग अंबा मला नाद तुझा लागला छंद तुझा लागला ग देवी मला नाद तुझा लागला कंदा तुझा लागला अंबा मला नाद तुझा लागला चंद तुझा लागला देवी मला नाद तुझा लागला छंद तुझा लागला ग अंबा मला नाद तुझा लागला हे छंद तुझा लागला ग अंबा मला नाद तुझा लागला चंद तुझा लागला देवी मला नाद तुझा लागला
लागला आंबा मला नाद तुझा लागला पिवळा पितांबर आंबा पिवळा पितांबर आंबा पिवळा पितांबर पिवळा पितांबर देवी पिवळा पितांबर पिवळा पितांबर आंबा पिवळा पितांबर पालखीच्या दांडीवर न बाळराम अंबेच्या मांडीवर हे पालखीच्या दांडीवर न बाळराम अंबेच्या मांडीवर छंद तुझा लागला देवी मला नाद तुझा लागला छंद तुझा लागला आंबा मला नाद तुझा लागला छंद तुझा लागला अंबा मला नाद तुझा लागला छंद तुझा लागला अंबा मला नाद तुझा लागला छंद तुझा लागला देवी मला नाद तुझा लागला छंद तुझा लागला आंबा मला नाद तुझा लागला हिरवीच चोळी अंबा हिरवीच चोळी हवेचा चोळी आंबा हिरवेच चोळी हिरवीच चोळी देवी हिरवीच चोळी हिरवेचा चोळी आंबा हिरवा काय दिली छंद तुझा लागला देवी मला नाद तुझा लागला छंद तुझा लागला आंबा मला नाद तुझा लागला हे रत्नाचा चुडा अंबा रत्नाचा चुडा रत्नाचा चुडा देवी रत्नाचा चुडा रत्नाचा चुडा अंबा रत्नाचा चुडा रत्नाचा चुडा आंबा रत्नाचा चुडा कशान तडकला न रात्री बाई झांजचा भार पडला कशान तडकला न रात्री बाई झांजचा भार पडला छंद तुझा लागला आंबा मला नाद तुझा लागला छंद तुझा लागला देवी मला नाद तुझा लागला सवखंडी उद अंबा सवखंडी उद सवाखंडी उद आंबा सवाखंडी उद सवखंडी उद देवी सवखंडी उद सवाखंडी उद आंबा सवाखंडी उद कैलासी दूर गेला न रात्री बाई आराधी गुरु केला कैलासी दूर गेला न रात्री बाई आराधी गुरु केला छंद तुझा लागला आंबा मला नाद तुझा लागला छंद तुझा लागला देवी मला नाद तुझा लागला भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग हे भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला एक भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग मन गोंधळाला एक मान कुंकवाचा घेग गोंधळाला एक मान कुंकवाचा घेग गोंधळाला ये ग मान कुंकवाचा घे ग गोंधळाला ये ग मान कुंकवाचा घे ग हे चवक तुझा भरी लाग माणिक मोत्याचा चवक तुझा भारी लाग माणिक मोत्याचा हे चवक तुझा भरी लाग माणिक मोत्याचा चवक तुझा भारी लाग माणिक मोत्याचा हे माणिक मोत्याचा उद अगरबत्तीचा माणिक मोत्याचा
अगरबत्तीचा माणिक मोत्याचा उद अगरबत्तीचा माणिक मोत्याचा उद अगरबत्तीचा हे भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला एक भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला एक हे भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला एक भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला एक मन गोंधळाला एक मान वाचा घेग 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 हे नवस तुला केला वाहिल पाळणा सोन्याचा नवस तुला केला वाहिन पाळणा सोन्याचा हे नवस तुला केला वाहिल पाळणा सोन्याचा नवस तुला केला वाहिन पाळणा सोन्याचा हे पाळणा सोन्याचा दिवा लाविल लोण्याचा पाळणा सोन्याचा दिवा लाविल लोण्याचा पाळणा सोन्याचा दिवाला विनलोण्याचा पाळणा सोन्याचा दिवाला विनलोण्याचा हे भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला एक भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला एक हे भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला एक भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला एक अन गोंधळाला एक मान वाचा घेग 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 हे पाच पळ्या तेल जळे दुटी पोतासाठी पाच पळ्या तेल जळे दिवटी पोतासाठी हे पाच पळ्या तेल जळे दुटी पोतासाठी पाच पळ्या तेल जळे दिवटी पोत्यासाठी हे दुटी पोतासाठी अंबा उद्या गाठी भेटी दुटी पोतासाठी अंबा उद्या गाठी भेटी दिवटी पोतासाठी अंबा जगाटी बेटी दिवटी पोतासाठी अंबा जगाटी बेटी मामा विसरण बाबा हक्का विसरण मामा अहो राम राम हा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गायना आवडीची माझी सर्व जुडी सर्व जुडी माझी सर्व जुडी अहो राम राम हेच माझी सर्व दुडी हेच माझी सर्व दुडी विठ्ठल संपता संग दे रे सदा संग दे रे सदा साधू संग दे रे सदा अहो राम संग दे रे सदा साधू संग दे रे सदा मन कर्म वासी की घालावे हमासी की घालावे हमासी अहो राम स्त्री घालावे आमासी घालावे आमासी गाठुम कळीच्या नावाने चांगले म्हणा चांगले दुर्गे दुर्गाला भारी दुर्बिन संसारी अनाना ते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी वारी पडलो आता संकटणी वारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तार संजीवनी जय देवी भवनी पाहता तुझं ऐसे नाही काली समजेपर्यंत न बोले काही वाहत पडता पडलो प्रवाही तू भक्ता लागे पावस लवलाई जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तार संजीवनी जय देवी प्रसन्न वंदे प्रसन्न होती निदाशा पैशापासून सारी थोडी भौपाशा अंबे तुझ वाचून कोण विलाशा हतल्लीन झाला पद पंतगलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तार संजीवनी जय देवी गाठुम कळीच्या नावाने चांगले म्हणा चांगले
सांगतो की सुरू केलंय. तर आमचे जे पूर्वज होते जे इकडं म्हणजे मंदिराला ह्याला यायचे, तर त्यांनी देवाला नवस बोललेला की काय त्यांच्या इच्छा होत्या त्या सांगितलेल्या, आणि त्यांनी सांगितलेलं की ती म्हणजे नवस पूर्ण झाला की तुझ्या अखंडा म्हणजे जवळ आमचा वंश आहे तवर आम्ही तुझी सेवा करू त्या गोंधळामध्ये. म्हणजे तेव्हापासून ती आमची परंपरा सुरू झाली. ती सगळ्यांनी म्हणजे जवळ आपलं वंश आहे म्हणजे बाकीचं दुसरं कुठं काही नाही केलं तरी इथं येऊन घाटोबाईची सेवा आपण करायचीच. मग आता मला जसं आठवतंय जसं आता मी म्हणजे 5वी 6वीत असल्यापासून मी इथं येतोय. नवरात्रात पण आम्ही 9 दिवस इथंच असतो. घट बसला की घट डायरेक्ट खाली घेऊन जातो. म्हणजे ज्यांच्याकडं पूजा असते त्यांच्या घरी तोपर्यंत आमचा इथंच मुक्काम असतो ते 9 दिवस. आणि हे यात्रेचं हे असंच आमचं म्हणजे पूर्वापारनुसार चालत आलेलं आहे की म्हणजे आता आम्ही अजून खंड पडून दिला नाही. दिवटी कशासाठी पेटवतात जरा? दिवटी ही आपण अशासाठी पेटवतो की जे आपल्या मनातली जे दुर्विचार आहेत ते जाळण्यासाठी ती दिवटी पेटवतो आपण. म्हणून त्याच्यावर तेल घालतो. जे म्हणजे आपले जे काही दुर्गुण असतील हे असतील ते त्यात जाळून टाकायचे. जे सद्गुण असतील ते देवाचे आशीर्वाद त्यातनं प्राप्त करायचे. असा एक थोडा आध्यात्मिक त्यातनं संदेश आहे. आणि बाकीचे मग आहेच की दिवटी एक प्रकारे पहिल्या प्रकारे एक म्हणजे थोडक्यात एक राक्षसांचा नाश करायचा म्हणून ते आपण त्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं साधन म्हणून देऊ. म्हणून त्याला आपण पहिले हातातनं नाचवतो काकडं करून आणि नंतर परत दिवटीवर तेल घालतो. अच्छा. पण मग ते पहिले सवासणी वगैरे घालतात त्याचं पहिले काय? सवासणी म्हणजे पहिलं कसं आहे कुणाला तरी अन्नदान महत्त्वाचं आहे. अन्नदान हे झालंच पाहिजे. पहिलं कसं पहिलं सगळ्यांनाच असं म्हणजे पोळ्याचं जेवण सारखंच असायचं असं नाही. तर हां. त्या माध्यमातून गोंधळाच्या माध्यमातून थोडं गोडधोड सगळ्यांना खायला भेटायचं आणि एक म्हणजे देवाला पण निवेद्य पूर्ण जायचा असं त्यातनं हेतू होता. मग सवासणी देवा म्हणजे 5-7 असेल काय ते पहिलं अन्नदान पण ते त्या माध्यमातून पहिलं व्हायचं आणि मग गोंधळाचा कार्यक्रम रात्रभर सुरू व्हायचा. अच्छा. पूर्ण यात्रेत तुमचं काम हे कधी असतं? संध्याकाळी? आमचं काम असतं ते संध्याकाळी. म्हणजे रात्री जे आता पालखी रिगावन आल्यानंतर छबिना रिटर्न फिरून आलं परत आपली जेव्हापासून निघते ना तेव्हापासून त्या दुपारतीपर्यंत देवाला अख्खं शिलांगण खेळून आणायचं. अच्छा, म्हणजे खेळवून आणायचं. हा म्हणजे त्या दुपारतीवर आपण संबूळ आणि पालखीच्या बरोबर राहून सगळं प्रदक्षिणा मारून आणायची पालखी. अच्छा. आणि मग ते झाल्यानंतर आपण इथं गोंधळाला सुरुवात करतो. हां. एक म्हणजे गोंधळाचं म्हणजे तिची सेवा की आम्ही काही जी भोळभाळ केलेलं आहे तुझी सेवा ती मान्य करून घे हे आम्ही त्या गोंधळातनं सांगत असतो. अच्छा.